मंडळी, हे बघा आमचा सौरभ काटकर. वाघानं आम्हाला फोन लावून पिडले शेवटी. काय सांगणार, वाघ आम्हाला सारखं म्हटला माशाला जाऊया, रोया माशाला जाऊया. मग काय, वाघानं घेतलं जाळं, बॅटऱ्या घेतल्यात, गाजवं घेतले मासे ठेवण्यासाठी. आणि मग आता आम्ही जाणार डायरेक्ट माशाला. ते जाळं असं आणि घरातनं बाहेर पडला. वाघ खुश होता जायचं म्हणल्या. वाघाला काय नुसती शिकार गावल्याशी मतलब. मग गाडी घेतला, बसला असं मस्त ती गाडी आणि निघाला पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकायला. चला आणि निघालो आम्ही नदीच्या दिशेने परत. शेवटी घाटावर पोचलो. येऊ थंडी भरपूर आहे, त्याच्यामुळे कसं झालंय, चालवणाऱ्याचं पण हात गारटल्यात आणि व्हिडिओ करणाऱ्याचं सुद्धा हात गारटल्यात. जाळे सोडायला लागलाय आता, देवाच्या पाया पडालाय, जाळ्याच्या सुद्धा पाया पडलाय. आता बघूया काय आम्हाला गावते काय. निघालो आता आम्ही जाळी टाकायला. चला या बघूया काय गावते काय. सेटिंग लावायला जायची सगळी. आता निघालाय बघा, हे बघा. पाण्यात मस्तपैकी वाघानं जाळे टाकले. बघूया आता काय शिकार गावते काय. काय गावाय नाही. मग दुसऱ्या जाळ्याला टाका इकडं आला. पहिल्या जाळ्याचा काय काढताना व्हिडिओ घेतला नाही, कारण काय बॉनी झाली नाही. दुसऱ्या जाळे टाका लागलाय आता. हे टाकले असं, इथे काय बॉनी होते का बघूया वाघाला आमच्या. फ्लॉप गेलेला आहे, त्याच्यामुळे काय इथे सुद्धा बॉनी झालेली नाही. त्यात आमच्या एका मित्राचा फोन आलता, त्याच्यामुळे सगळी पनवतीच लागलेली आहे. त्या वाघाने निर्णय घेतला की बाबा इथं काय मासा गावना आणि दुसऱ्या पाणवत्यावर जाऊया, म्हणजे दुसऱ्या घाटावर जाऊया. मग काय आता आम्ही दुसऱ्या पाणवत्यावर जायच्या मार्गीच लागलेला आहोत. तर मंडळी, आम्ही आता आलेलो आहोत अर्जुनवाड्याच्या घाटावरती. तर हा रस्ता बघा कच्चा, अंधार बुडूक आहे समोर, काय दिसत नाही त्यात हे असं. तर काय मित्रांनो, परत तीच आता सगळी पोझिशन, तेच सगळा रूल जाळ्यासाठी. चला यो मित्रांनो, जाळ टाकताना व्हिडिओ गडबडीत करायला राहूनच गेला. काय तर शिकार गावलेली दिसती जाळ्याला, 100% काय तर असणार. हे बघा काय गावलेला आहे भैया, ओंबाट गावलेला आहे बघा. अशा तऱ्हेने बॉनीला सुरुवात झालेली आहे. दिसलं काय तुम्हाला ओंबाट? जरा बाहेर काढ जावे, त्याच्यावर दिसणार नाही. एक मासा आणि एक ओंबाट गावलेला आहे. ओंबाट दाखवतेस नाही, हे ओंबाट आणि एक हा खवल्या मासा बारकासा गावलेला आहे. तर अशा तऱ्हेने आमचं जाळं दगडामध्ये खाली अडकलेलं आहे. केलाय. तर आता आमच्या वाघाला वाजालती थंडी, पाण्यात जायचं म्हणजे अंगावर काटा आलेला आहे. व्हिडिओ चालूच केलेला आहे. मला वाटते काहीतरी गावलेला आहे, एक तर मोठा मासा असेल किंवा बघूया का आहे का बघूया. दगड तर जाम आहेत म्हणतोय. शक्यतो बघूया, दाट शक्यता आहे अशी वाटते, कारण ज्यावेळी ही मुवमेंट असते त्यावेळी काहीतरी माशाचं. हा बघा कसा विषय त्यानं काय का नाही. हा 60 नॉट गावला का नाही. त्याच्याबरोबर काय आणि काय आहे काय, वाघ एकटा झालेला आहे इथे. वाघाची शिकार झालेली आहे शेवटी. हा तर आता आपल्याला एक शेंगाळा गावलेला आहे. एक शेंगाळा
तर किती किलोचा असेल भैया तो? लहान आहे तो शेंगा एक कोंबट आणि त्याचा मासा गावलेला आहे. खवल्या मासा. तर आता दुसऱ्या पाणवत्यावरती चला बघूया काय गावतंय काय. तर मंडळी आम्ही आता मासेमारी बास केलेली आहे, कारण आमच्या वाघाला वाजायला लागली थंड आणि दुसरं मुळात म्हणजे मासे काही गावना झाल्यात. आम्हाला मासे 2 टिल्प, 1 शेंगाळा, एक शेंगा कोंबाट एक आहे, कोंबट एक आहे. खवल्या 2 आहेत बारक्या बारक्या आणि टिल्प 1-2 गावलेले आहेत आपल्याला. अशा तऱ्हेने आपल्याला 2 किलोच्या आसपास मासे गावलेले आहेत आणि आम्ही आता एवढ्यावरच बास करत आहोत.